महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। 1,500 रुपये दिले म्हणजे महिला सुरक्षित होत नाही असा हल्लाबोल संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय। सरकार महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 2100 रुपयांच्या आश्वासनावरून सरकार डिवचलंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे। निवडणुकीआधी आश्वासन दिलं, आता शक्य नाही सांगतात असा सरकारवर घणाघात संजय राऊत यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून 1500 रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत, या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करतात। आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिलं। 2100 रुपये देणार होते लाडक्या बहिणींना, निवडणुकीनंतर ताबडतोब आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितलं की महिलांची फसवणूक आहे।